आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। भाजपने मुंबई लुटायचं काम शिंदेंच्या माध्यमातून सुरू केलं। खासदार विनायक राऊतांचा गंभीर आरोप, बीएमसीच्या 92,000 कोटींच्या ठेवींमधून 12,000 कोटी खर्च झाल्याचाही दावा। लुटायचं काम भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे। 92,000 कोटीच्या ज्या ठेवी होत्या फिक्स डिपॉझिट, त्याच्यातल्या 12,000 कोटी ऑलरेडी ह्या लोकांनी खर्च करून मोकळे झाले। राम मंदिर भाजपची प्रॉपर्टी आहे का? मंदिरासाठी शिवसेनेकडून 1 कोटींची देणगी, राऊतांची टीका। तर 1 कोटी कुठून आणले स्पष्ट करा, नितेश राणे यांचा पलटवार। कोटी हे एकनाथ शिंदेजींची आहे ते उद्धव ठाकरेंच्या खिशाची आहे, खिशामधली आहे? याचं पहिलं स्पष्टीकरण द्यावं। सरकारने राज्याची तिजोरी साफ केली, विजय वडेट्टीवारांचा आरोप। तिजोरीकडे लक्ष जायला नको म्हणून 2 समाजात भांडणं लावल्याचीही टीका। त्या पुढचे मूलभूत प्रश्न जे आहेत त्या बाजूला करायचं होतं आणि यांना राजरोसपणे तिजोरी लुटताना कोणाचंही लक्ष तिकडे जाऊ नये ही त्यांची भूमिका होती आणि म्हणून समाजामध्ये भांडवल ठेवून त्यांनी हे धंदे सुरू केले। खाल्ल्या ताटात घाण करणारी शिंदे आणि अजित पवार गटाची औलाद, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची जोरदार टीका। दुर्दैवाने खाल्ल्या ताटामध्ये घाण करणारी ही जी काय राजकीय औलाद आहे ती शिंदे गटाची आहे, तीच अजित दादा गटाची आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधक लढणार आणि हरणार, ठाकरे गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दावा। तर उद्धव ठाकरेंवर खालच्या पातळीत टीका। 5 स्टेट का चुनाव हुआ, क्या हुआ उनका? कांग्रेस का बाकी पार्टियां तो छोड़ो, उद्धव का तो एकाध दूसरा भी एमपी नहीं आने वाला है। सद्भावना व नीतिमत्ता वाचवण्यासाठी मी आलोय, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। जैन धर्मीयांचे महंत महाश्रमण यांच्या भेटीवेळी केलं वक्तव्य। देशाला पुन्हा आजाद करण्यासाठी निघालोय असंही वक्तव्य। इस बार कुछ हम गलती कर बैठे तो देश में तानाशाही आएगी, फिर वो सद्भावना कहाँ जाएगी, नीतिमत्ता कहाँ जाएगी, सब कुछ चला जाएगा। और हम सब, जैसे आपने कहा कि सद्भावना चाहिए, नीतिमत्ता चाहिए और कुछ बात कही आपने, उसी के साथ हमारे देश को आजादी की भी जरूरत है। आजादी। मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात 7 जानेवारी आणि 12 जानेवारीला अजितदादा गटाचा मेळावा, विभागवार आणि महिला प्रदेश मेळाव्याचं आयोजन। प्रमुख नेत्यांसह पदाधिकारी उपस्थित राहणार। शिंदे गटाच्या आध्यात्मिक आघाडीच्या भक्तिशक्ती संवाद यात्रेला पंढरपुरातून आजपासून सुरुवात। राज्यातल्या 6 विभागातून निघणाऱ्या यात्रेतून हिंदुत्वाचा विचार आणि प्रचार केला जाणार। 28 फेब्रुवारीला कोकणात होणार समारोप। राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 168 वर, आज नवे 28 कोरोना रुग्ण, तर ठाण्यात 5, पुण्यात 3 आणि सिंधुदुर्गात 1 जैन वंश रुग्णाची नोंद।